स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ही दुपारी केलेली आहे आणि आज मुद्दामूनच आहे ना मी दुपारी सुरुवात केलेली आहे, कारण की मला आज आहे ना ज्या हाऊसवाईफ आहेत ना त्यांना काहीतरी शेअर करायचं आहे की आता बघा, तुम्ही रिकाम्या वेळेमध्ये हातामध्ये मोबाईल घेऊन बसला आहात, बरोबर की नाही, आणि मोबाईलवरती व्हिडिओ स्क्रोल करत आहात, इंस्टाग्रामवरती वेळ घालवत आहात, व्हॉट्सअपवरती वेळ घालवत आहात। पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की हा दुपारचा वेळ जर आपण आपल्या घरातल्या क्लिनिंगला दिला तर सणासुदीच्या वेळेस आपल्याला होणारा जो डीप क्लिनिंगचा त्रास आहे तो बऱ्यापैकी कमी होतो। तर मोस्टली ऑफ आता गृहिणी काय करतात, ज्या घरी असतात मी त्यांच्याबद्दलच बोलणार आहे, ज्या जॉब करतात ना त्यांना तर माझं सॅल्यूट आहे, कारण की घरामध्ये आणि बाहेर जॉब करणं, घरामध्ये पण काम करणं हे खरंच खूप हॅक्टिक आहे। याच्यामधून मी गेलेली आहे, त्यामुळे मला याचं महत्त्व खरंच माहिती आहे। सो मला असं वाटलं की मी दुपारच्या वेळेसमध्ये काय कामं करते किंवा मग माझा दुपारचा वेळेस मी कसा युटिलाइज करते जेणेकरून माझं घर स्वच्छ पण दिसतं, प्रसन्नही दिसतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारची छोटी छोटी क्लिनिंग मी दरवेळेस करत असते ना, त्यामुळे ना मला जेव्हा आपले सण सूद येतात ना त्यावेळेस जास्त त्रास होत नाही डीप क्लिनिंगला। तर चला आजच्या ब्लॉगमध्ये तेच थोडंफार तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पुन्हा एकदा मोटिवेशन देण्याचा प्रयत्न करणार आहे, काहीतरी पॉझिटिव्ह थॉट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला केली आहे सुरुवात। तर हे बघा, सगळ्यात आधी मी काय करते, दुपारचा माझा रिकामा वेळ जर मला मिळाला, आता रिकामा वेळ तर खरंच मिळतच नसतो बरं का, तो आपल्याला काढायचा असतो, आणि तो कसा काढायचा तर अजिबात मोबाईलला हात लावायचा नाही, टी व्ही बघायचा नाही अजिबात। असं तर मी म्हणणार नाही, थोडंसं विरंगुळा आपल्याला पण हवा असतो, पण तेवढा वेळ फक्त मोबाईलला देण्याचा प्रयत्न करायचा, टी व्ही बघण्याचा प्रयत्न करायचा। परत बाकीच्या भरपूरशा अशा गोष्टी आहेत जिथे आपण वायफळ वेळ आपला हा वाया घालवत असतो। सो एक शेड्यूल बनवा तुम्ही की दुपारच्या वेळेमध्ये काम आवरून झाल्यानंतर 1 तास आहे ना थोड्याशा घरातल्या क्लिनिंगला देत चला, जसा की मी देत आहे। तर आता ही माझी रॅक आहे ना, तर ह्या रॅकवरची तुम्हाला तर माहिती आहे की आत्ता 10 दिवसापूर्वीच मी ही भांडी वगैरे घासलेली आहे, त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे, पण तरीही लगेच 10 दिवसात कुठून ही धूळ निर्माण होते ना ते समजत नाही। आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे ना, त्यामुळे ना धूळ खूपच होत असते, त्यामुळे वरचे वर असं मी माझे ह्या रॅकचे जे कवर्स आहे त्याला म्हणजे साफ करून घेत असते, आणि जे स्टीलचे भांडी आहे रॅकवरची जेवढी भांडी आहेत ना तेवढी सगळी क्लीन करून घेत असते। त्यानंतर राहिलं फ्रीजवरची सुद्धा क्लिनिंग आठवड्यातून एकदा तर माझी आतमधून फ्रीजची क्लिनिंग होत असते। आठवड्याचा बाजार जो असतो भाजीपाला वगैरे तो मी फ्रीज आतमधून क्लीन केल्याशिवाय तर भरतच नसते, पण वरतून सुद्धा फ्रीजची ही क्लिनिंग अशी जसा वेळ मिळेल तसा रोजच्या याच्यामधून मी काढत असते, आणि अशा पद्धतीने फ्रीजची सुद्धा क्लिनिंग करून घेत असते। तर कसं आहे ना की घरातल्या या छोट्या छोट्या बारीक ज्या गोष्टी आहेत ना त्याच्याकडे आपलं खरंच दुर्लक्ष होत असतं। छोट्या गोष्टी तर म्हणता येणार नाही, पण आहे ना वारंवार ह्या आपण साफ करतच नाही। 8 दिवसातून 15 दिवसातून वगैरे अशी याची डीप क्लिनिंग करून घेतो, किंवा आतमधून का होईना क्लिनिंग करून घेत असतो, जसं की फॅन झालं, फ्रीज झालं, मिक्सर झालं। पण ह्या ज्या वस्तू आहेत ना यांना वेळेवरती जर म्हणजे थोडासा आपला दुपारचा वेळ जर त्या वस्तूंसाठी दिला ना तर त्याचं मेंटेनन्स पण छान राहतो, वस्तू पण अगदी नव्यासारखी चमकत असते। तर मी माझा वेळ ना हा दुपारच्या गोष्टींसाठी देत असते। तर इथे बघा सोल्युशन बनवलेलं आहे। सोल्युशन सांगायचं म्हटलं तर ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले, तुम्ही माझे व्हिडिओ जर कंटिन्यू करत असाल तर तुम्हाला ते माहिती असणार आहे की मी काय सोल्युशन बनवते। आता सगळ्यात महत्त्वाचा, हार्पिकचा यूज फक्त टॉयलेट क्लिनिंगसाठी होत नसतो बरं का, तर हार्पिकचा यूज तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि बघा मी कुठे कुठे हार्पिकचा यूज करते। तर आपल्या घरातले हे स्विच बोर्ड तुम्ही आत्ता मोबाईल बघता बघता उठून जरी तुमची स्विच बोर्ड बघायला गेले ना तर त्याच्यावर प्रचंड अशी धूळ साचलेली असणार आहे। व्हाईट असतील तर ते थोड्याफार प्रमाणात काळे सुद्धा झालेले असणारे। आता तुम्ही म्हणाल तू तर म्हणते की मी दुपारच्या वेळेमध्ये वेळ जसा मिळतो त्या पद्धतीने स्वच्छ करत असते, तर मग तुझे स्विच बोर्ड इतके खराब का झालेले? त्याचं कारण हेच आहे की मी जे काही सोल्युशन तुमच्यासोबत शेअर करत असते ना तर त्याचा फरक तुम्हाला दिसून यावा यासाठी मी त्या वस्तू थोड्याफार प्रमाणात खराब होऊ देते, आणि मग नंतर त्याच्यासोबत तुमचा रिव्ह्यू हा मी शेअर करत असते। सो आता बघा इथे हार्पिक मी यूज करते ना, तर ते यासाठीच दाखवण्यासाठीच हे स्विच बोर्ड मी थोडेसे खराब करून ठेवलेले आहे, जेणेकरून त्यातला तुम्हाला फरक समजावा। तर आता बघा हार्पिकचा यूज फक्त तुम्हाला आतापर्यंत टॉयलेट क्लिनिंग करण्यासाठीच होतो असं वाटत असेल ना, तर असं खरंच नाही आहे। ज्या काही व्हाईट गोष्टी आहेत ना,
व्हाईट ज्या वस्तू आहेत ना त्या तुम्ही क्लीन करण्यासाठी हार्पिकचा यूज नक्की करा आणि करून बघा अशा पद्धतीने मी जसं दाखवलं त्या पद्धतीने. थोडंसं हार्पिक वाटीमध्ये काढून घेतलं. वाटलं तर तुम्ही हँड ग्लोव्हसुद्धा घालू शकता. थोडंसं आग होते त्यामुळे हँड ग्लोव्हचा यूज करून आणि मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे तुमचे स्विच बोर्ड तुम्ही करून बघा. खरंच खूप स्वच्छ अशी निघत असतात. आता किचनमधलं स्विच बोर्ड झाल्यानंतर मी हॉलमधलं सुद्धा स्विच बोर्ड तुमच्यासोबत शेअर करते. आत्ताचा आफ्टर आणि बिफोर तुम्हाला लगेच म्हणजे फरक समजून येणार आहे. सो हार्पिकचा असा सुद्धा यूज असतो हे तुम्हाला नव्याने कळालं असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर हे बघा अगदी कमी मेहनतीमध्ये सुद्धा आपले स्विच बोर्ड जे आहेत ना तर ते अगदी स्वच्छ निघतात. आणि जुन्या काळामध्ये ना कॉफी कलरचे पण होते तर ते सुद्धा हार्पिकने अगदी स्वच्छ निघू शकतात स्विच बोर्ड. तुम्ही तिथे सुद्धा ट्राय करा. आता हे सर्व रूम्समधले माझे लाईट्स आहे. तर आता हा जो लाईट आहे तो किचनमधला आहे. तुम्ही बघू शकता खूप खराब झालेला आहे. आणि हार्पिकचा यूज करून मी हे बल्ब जे आहे ते कसे चमकवते ना ते बघा. तर सगळ्यात आधी कोरड्या कपड्याने ना त्याच्यावरची सगळी धूळ झटकून घ्यायची. लगेच त्याला हार्पिक लावायचं नाही. आधी सगळी धूळ झटकून घेतली. त्यानंतर पुन्हा थोडंसं हार्पिक घेतलं आणि आपला जो स्पंज आहे स्पंजच्या साह्याने पूर्ण स्विच बोर्डवरती मी हार्पिक हे लावून घेतलेलं आहे. सो हार्पिकचा अशा पद्धतीने सुद्धा मी यूज करत असते आणि मला खरंच फायदा होतो त्या गोष्टीचा. टॉयलेट क्लीन तर होतच असतं, शिवाय आपली सिंक असतो, बेसिंग असतं, ह्यासुद्धा गोष्टी मी हार्पिकने स्वच्छ करत असते. तर आता बघा तुम्ही आणि हँड ग्लोव्ज घालायला विसरू नका. माझ्या हातांची थोडेफार प्रमाणात आग होत होती पण माझ्याकडे हँड ग्लोव्ज नाही आहे. तुम्ही हँड ग्लोव्ज घालूनच ह्या सगळ्या गोष्टी करा आणि हार्पिक यूज करा. तर आता बघा बल्बमध्ये तुम्ही फरक समजू शकतो तुम्हाला किती स्वच्छ असा बल्ब झालेला आहे. हा बिना हार्पिकचा आणि हा हार्पिकचा. तर अशा पद्धतीने मी सगळे बल्ब माझे स्वच्छ करून घेतलेले आहे. तर दुपारच्या वेळेमध्ये मला जसा टाईम भेटेल तसा पद्धतीने मी घरातल्या या छोट्या छोट्या वस्तूंची क्लिनिंग करतच असते. कसं असतं आपण एक लेडीज म्हटलं ना घरामधील स्वच्छता ही आपल्यावरच डिपेंड असते, कोणी दुसरं करत नसतं आणि त्याचा डायरेक्ट प्रभाव आपल्या हेल्थवर होत असतो, आपल्या घरातल्या फॅमिली मेंबरच्या हेल्थवर होत असतो. जेवढं आपण घर स्वच्छ वगैरे ठेवू ना तेवढंच आपली हेल्थसुद्धा छान असते. आणि खाण्यापिण्यामधून तर आपली हेल्थ आपण नीट ठेवू शकतो पण घरामध्ये स्वच्छता ठेवूनसुद्धा आपली हेल्थ आपण व्यवस्थित ठेवू शकतो. त्यानंतर बघा हार्पिकचा यूज मी फॅन स्वच्छ करण्यासाठी सुद्धा करते. तुम्हाला मी सांगितलं पहिल्यांदा की जेवढ्या व्हाईट गोष्टी आहेत तेवढ्या व्हाईट गोष्टी तुम्ही हार्पिक लावून ह्या स्वच्छ करू शकता. तर आता बघा जेवढा व्हाईट पोर्शन होता तो पूर्णपणे मी पुसून घेतला आणि अशा पद्धतीने फॅन पण स्वच्छ करून घेणार आहे. तर आता बघा सिलिंग फॅन पण आहे माझ्याकडे आणि टेबल फॅन पण आहे माझ्याकडे. पण शक्यतो ना मी सिलिंग फॅन पुसत नाही कारण की तो खूप हाईटला आहे. तर माझे मिस्टर आले ना की मग त्यांच्याकडनंच मी पुसून घेत असते किंवा त्यांना जेव्हा सुट्टी असते तेव्हा ते पुसत असतात. पण मग जेवढ्या वस्तू माझ्या हाताशी आहे माझा जिथपर्यंत हात पोहोचतो तिथपर्यंत त्या वस्तू मी स्वच्छ करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते. आता जे लाईट्स आहे ते सुद्धा माझ्याकडनं निघत नव्हते पण तरी त्यातल्या त्यात प्रयत्न केला आहे मी करण्याचा. कारण की ह्या गोष्टी आपल्यालाच कराव्या लागतं, कोणावर डिपेंड राहून चालत नाही. जेवढं होता होईल तेवढ्या गोष्टी आपणच केलेल्या बऱ्या. मिस्टरांवर जर डिपेंड राहायचं म्हटलं तर सुट्टीचा वेळ बघावा लागतो, त्यांना सुट्टी आहे की नाही, सुट्टीच्या दिवशी मग ते करणार, त्यांच्या रावण्या करा, हो की नाही. कोणाकोणासोबत असं घडतं मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर हे बघा आता माझा फॅन अगदी स्वच्छ असा झालेला आहे आणि त्याचे पाते आणि वरची समोरची जाळी ही डायरेक्ट भांडे घासायच्या सिंकमध्ये मी डायरेक्ट हे फॅन आता फॅनचे पाते आणि पार्ट धुवायला घेतलेले आहे. कारण की आहे ना जेवढं स्वच्छ निघेल जेवढं मोकळं पाणी असतं आणि मोकळी जागा असते स्वच्छ करण्यासाठी ना तेवढ्या वस्तू क्लीन अँड क्लिअर निघत असतात. तर आता इथे सुद्धा मी टूथब्रशचाच उपयोग केलेला आहे आणि याआधीही मी भरपूरशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला की टूथब्रश जो आहे ना आपला तो इतका कामी येतो ना की बस. आता ह्या ज्या बारीक बारीक तारी आहेत ना तर त्याच्यामध्ये प्रचंड अशी धूळ साचलेली आहे. तर तो पण माझ्या टूथब्रशच्या साह्याने व्यवस्थित असा क्लीन झालेला आहे. आणि आता गॅलरीच्या साईडला मस्त असं ऊन आलेलं आहे. सो त्या उन्हामध्ये मी ह्या तिन्ही गोष्टी बाकीचे कामावरपर्यंत छानपैकी माझ्या सुकून जाणार आहे आणि संध्याकाळी मी थंडगार हवा घेण्यासाठी रेडी झालेली आहे. त्यानंतर मेन एंट्रन्स आपला. तर आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना म्हणजे ज्या वस्तू म्हणता येणार आहे आपल्याला गोष्टी वस्तू काहीही म्हणत. आता हा एंट्रन्स दरवाजाचा एंट्रन्स म्हणजे सगळे घरातले जेवढे दरवाजे. तर तुम्हाला नाही वाटत का हो की हे दरवाजे वगैरे आपण दिवाळी दसरा मोठे सण आल्यानंतरच त्यांच्याकडे आपलं लक्ष जात असतं किंवा मग 6 महिन्यातून 3 महिन्यातून आपण यांची स्वच्छता करत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का याची सुद्धा स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे.
दरवाजे, सगळेच दरवाजे, पण त्यातल्या सगळ्यात मेन एंट्रन्स मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझे हे सांगत असते, किंवा माझ्या क्लिनिंगच्या व्हिडिओमध्ये किंवा मेन एंट्रन्सचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये मी नेहमी सांगत असते की आपलं मेन एंट्रन्स अगदी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण की लक्ष्मी तिथूनच येत असते, ती परत जायला नको. आपण इंस्टावरती किंवा बाकी सोशल मीडियावरती भरपूरसे अशी व्हिडिओ बघतो की जिथे घाणेरडापणा आहे तिथे लक्ष्मी कधीच टिकत नसते. त्याचप्रमाणे बघा, आता माझ्या घरामध्ये अडगळीचं जे सामान असतं ना, मी त्याचा रियूज करण्याचा प्रयत्न करत असते. आता हा जो टेडीवेअर आहे तो वेदांच्या लहानपणाचा टेडीवेअर आहे, तो अगदी खराब झालेला आहे आणि तो असाच अडगळीमध्ये पडून राहिलेला होता. वेदांत त्याला खेळायला पण घेत नाहीये किंवा काहीच नाही, तो धुळीने अगदी खराब झालेला आहे. सो आता माझा विचार चालला याचा रियूज करण्याचा. आता मी त्याच्यापासून, म्हणजे हा मधला जो फोम आहे किंवा काय म्हणता येईल याला, स्पंज वगैरे, सो त्याच्यापासून काही बनवता येतं आहे का, मी त्याचाच विचार करते. म्हणून ते आधी काय केलं की सगळा जो स्पंज आहे तो एका बॅगमध्ये भरून घेते. आता बघूया तो किती निघतोय. आणि उरलेल्या वेळेमध्ये, म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये मी अशा पद्धतीची कामं करते जेणेकरून माझं घर अगदी स्वच्छ आणि प्रसन्न दिसत असतं. अडगळीचं जेवढं सामान असेल तेवढं मी शक्यतो घरामध्ये नाही ठेवता येणार ना, याचाच मी विचार करत असते. तर आता बघूया, आता ह्या स्पंजचं जर काय करायचं जर केलं तर मग मी तुमच्यासोबत ते नक्की शेअर करते. खूप छान टेडीवेअर होता. वेदांच्या आतूने त्याला हा गिफ्ट दिलेला होता. वेदांत खूप छोटा होता तेव्हा त्या टेडीवेअरसोबत खूप खेळायचा, पण आता वेदांत पण मोठा झालेला आहे. सो आणि त्या टेडीवेअरची हालत तुम्ही बघू शकता. त्याचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे मी अक्षरशः, आणि तो स्पंज सगळा काढून घेतलेला आहे. आणि आता सुचत नाही याचं मी काय बनवू. थोडंसं डोकं लावावं लागेल, थोडंसं डोकं लावलं किंवा काय त्याच्यापासून मी वस्तू बनवली, छान वस्तू बनली वगैरे, तिथून तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल, जेणेकरून तुमच्या घरात पण अशा पद्धतीचे जर असतील वस्तू किंवा अशा पद्धतीचं रियूज करण्यासारखं काही असेल तर तुम्ही सुद्धा ते करू शकता. तर चला, भरपूरसं मला अजून काम बाकी आहे. सगळेच दुपारची कामं तुमच्यासोबत शेअर केली नाही, जी महत्त्वाची वाटली आणि ज्या काही टिप्स वाटल्या त्या तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहे. आणि बघा, 2 पिशव्या भरून चांगला स्पंज निघालेला आहे. यापासून आता मी काय बनवेल ते बघूया. तर आता सगळं घर मी सगळं, म्हणजे जे क्लीन आहे ना, जे धुळीचं वगैरे आहे ते सगळं क्लीन करून घेतलं. शेवटला झाडू वगैरे करून घेतलेलं आहे. आणि बऱ्याचशा वस्तू मी अजून क्लीन केलेल्या आहे घरामधल्या, पण सगळंच व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं नाही आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. बेसिक वस्तू ज्या काही क्लीन केल्या त्या तुमच्यासोबत शेअर केल्या. आवडल्या असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.